नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिठातले कांदे भजी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। एक वाडगं घेतलेले आणि एक वाटीभर बेसन पीठ घेतलेले। वजनी म्हटलं तर 150 ते 200 ग्रॅम बेसन पीठ आहे। ह्यात टाकायचे आपल्याला थोडं थोडं पाणी, एकदम बी जास्त पाणी टाकू नका, थोडं थोडं टाकायचं आणि हाताने कालवून घ्यायचं। एकदम थोडंसं पाणी टाकून बघा मी कालवून घेतलेलं आहे। आता ह्यात आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायचे। एकदम असं ओतलं की नाही की मग पातळ होईल, तर त्यासाठी थोडं थोडं टाकायचं, म्हणजे आपल्याला अंदाज पण घावतो आणि समजतं की आपण पाणी किती टाकायचे आपल्याला। ह्याच्यामध्ये ना तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ जरी टाकलं तरी चालेल, 1 चमचा जरी टाकलं तरी चालेल। आता ह्यांना काय करायचे, असं चांगलं फेटून घ्यायचे एकाच साईडनं। असं बघा, अशा पद्धतीमध्ये चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे चांगलं मिक्स करायचं, जेवढं होता होईल एवढं मिक्स करायचं। जसं मिक्स केलं की नाही की पीठ हलकं पण होते आणि ह्याचा कलर चेंज होतो, अशा पद्धती दिसतं बघा। आणि न फेटता तुम्ही पीठ बघा वेगळा कलर दिसतो, पिवळा पिवळा जरत, आणि जेव्हा आपण असं फेटतो ना तेव्हा थोडंसं हलकंसं पांढरं दिसतं। तर अशा पद्धतीत एक 5 ते 7 मिनिट बघा मी फेटून घेतलेलं आहे। आणि असं फेटलं की नाही की मग ह्याला सोडायची पण गरज पडत नाही आहे। त्यात टाकायचं आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा बघा, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण, अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे। त्याच्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर, थोडीशी मी जास्त घेतलेली आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा छोटा अर्धा चमचा मी ओवा टाकलेला आहे, हातावर चोळून घेतलेला आहे, कारण आपण जेव्हा फेटतो ना तर हात भरलेला असतो, तर त्याच्यामुळे मी अगोदरच हे सगळं चोळून घेते। ह्याच्यामध्ये टाकायचे धने नुसते, ते पण असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। ते कसे केले त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्याच्यामध्ये एक चिमूटभर हिंग पावडर टाकायचे, थोडीशी हळद टाकायचे, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं। साहित्य टाकल्यानंतर पण चांगलं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला पाहिजे तर एकदम चिमूटभर खायचा सोडा टाकू शकता। अशा पद्धतीत बघा हे झालेलं आहे। जास्त पातळ पण करायचं नाही आपल्याला आणि जास्त असं घट्ट पण करायचं नाही। आता ह्यात काय करायचे माहिती आहे का, आपल्याला गरम तेल टाकायचे। एक छोटा चमचाभर जरी टाकलं तरी चालेल, पण गरमच तेल टाकायचं। हे बघा अशा पद्धतीमध्ये आता हे मी मिक्स करून घेते। एकदम मध्ये पण हात घालू नका, कारण गरम असतं ना, साईडनं असं वरती करायचं, भाजणार नाही। तेल टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। तेल बघा गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण सोडून घेऊया। ही जी रेसिपी ना एकदम वयस्कर आहेत, त्यांनी सांगितलं होतं की मी पहिलं म्हणजे माझ्या आईना मिठातली भजी बनवायची, कांदे भजी, तर तुम्ही मला करून दाखवाल का? तर मी म्हणलं जरूर करून दाखवेन, कारण की आम्ही पण हमेशा असं मिठातली कांदे भजी बनवतो। आता ह्यात कसं माहिती आहे का, थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता। जर तुम्हाला जर बदल पाहिजे तर पालक टाका, ह्याच्यामध्ये मेथी टाका खात असाल तर। हे का अशा पद्धतीचे मस्त असे होतात बघा, एकदम जाळीदार होतात आणि चवीला इतके छान लागतात का नाही। तिखट नाहीत वगैरे, कोणी तिखट जर खात नसेल तर अशा पद्धतीनं जरी बनवली तरी चालेल। तुम्हाला कुणाला मूग डाळीची जर भजी बनवायची असतील ना तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला मूग डाळीच्या पिठाची पण वेगवेगळ्या पद्धतीनं भजी बनवून दाखवेन। आता ही मी थोडी सोडून घेते, पहिली पलटी करून घेऊया। आता 1 मिनिटभर झालं की नाही, गॅस आहे बघा मिडियम। भजीला कसं माहिती आहे का, मिडियम गॅस, फास्ट गॅसवर जरी तुम्ही केली तरी चालतील, मंद गॅसवर करायची नाही, म्हणजे बारीक गॅसवर करायची नाहीत। बारीक गॅसनं काय होतं माहिती आहे का, कुठली पण भजी जर तुम्ही बनवाल का नाही तर ती तेल पितात, मग त्यासाठी ना मिडियमच गॅस करायचा। मस्त लागतात बघा हे। आणि हे काय करायचं आता माहिती आहे का, गोल्डन कलरवर आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायच्यात। मस्त बघा फ्राय झालेले आहेत, कलर बी तर छान असा आलेला आहे। आता ह्याला आपण काढून घेऊया। तर असे काढताना पण 1 मिनिटभर असे नितळायचे, चाळणीत काढायचे बघा, किती टमटमीत फुगलेले आहेत बघा। बिलकुल सोड्याचा वापर नाही आहे आणि तुम्हाला सांगितलं पीठ फेटून घ्यायचं। तुम्हाला आता मी काढल्यात, गरम गरमच एक तोडून दाखवते। हे बघा आतपर्यंत एकदम जाळीदार आणि चवदार असतात अशी भजी, पीठ फक्त फेटून घ्यायचं। म्हणजे भज्यांच्या रेसिपी जर तुम्हाला अजून कोणत्या वेगवेगळ्या जर बघायच्या असते, आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।